यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील राहूर या गावी ढगफुटी सदृश्य पाऊस 28 जून 2026च्या 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास रात्री अचानक आलेल्या पावसाने उग्र रूप धारण केले असून ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि यामुळे अनेक नागरिकांच्या घरांची पडझड आणि जीवनोपयोगी साहित्य वाहून गेले असल्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। राहूर गावामध्ये आपण पहा, रस्त्याला अक्षरशः खड्डे पडलेले आहेत, माती वाहून गेलेली आहे आणि गावालगत असलेल्या नाल्याचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे नागरिकाचे मोठे नुकसान झालेले आहे। तर आपण जाणून घेऊया त्यांची याबद्दलची प्रतिक्रिया। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड। मी कमल गोपनवार आहे। आमच्या घराचं लय नुकसान झालं। आमचं घरकुल आलं, घरकुलचं काम काढलं। आमची रेती चिमीट सगळं वाहून गेलं। रात्री 10:30 वाजता खूप पाऊस झाला। आम्ही मंदिरामध्ये गेलो, रात्रभर तिथंच राहिलो, लेकरं बाळ घेऊन गेलो। आमच्या घरात पाणी धसलं, आमचं खूप नुकसान झालं। आमच्या घरात गहू होते, गहू गेले, सगळे भिजून गेले। मी श्रीराम गोपनवार, राणा राहूर, तालुका महागाव येथील रहिवासी असून रात्री म्हणजे 28 तारखेला रात्री साधारणतः 9च्या दरम्यान इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळं हे नाल्याचं पाणी माझ्या घरात धसला असून माझं घरकुलचं काम चालू असताना माझ्या घराच्या पुढे जे काही मटेरियल होतं, कमीत कमी 6 गाड्या रेती होती आणि खडी, सिमेंट आणि चौकटी होत्या, पत्रे होते, 20 पत्रे होते, ते सगळे वाहून गेले पुराच्या पाण्यानं। अतोनात नुकसान झालं आणि माझ्या बाजूला जे घर होते 4-5 घरं, त्या घराची पण नुकसान झालेली आहे। रात्री आम्हाला इथं घरात थांबता आलं नाही, कारण घरात पाणी धसल्यामुळं आम्ही हनुमान मंदिर म्हणजे गणपती मंदिरामध्ये रात्रभर तिथंच हे राहिलो आणि नंतर सकाळी आम्ही घरी आलो। त्याच्यानंतर हे काय जे नुकसान झालं, माझं घरकुलचं काम चालू असल्यामुळं सर्व मटेरियल इथं टाकलेलं होतं। रेती सिमेंट शासनाने दिलेली 5 ब्रस रेती आणि आम्ही खोदलेले खड्डे सगळं म्हणजे पाण्यानं बुडले। बरंच काही नुकसान झालं। सरासरी अंदाजे 1.5 लाख रुपयाचं माझं नुकसान झालं।